तुमच्याही मुलाला ढबू मिरची आवडत नसेल ना, चला तर मग एक वेगळ्या प्रकारची ग्रेव्हीची ढबू मिरची बघूया जी मुलं आवडीनं खातील. तर इथं मी जेवढ्या ढबू मिरच्या घेतलेल्या आहेत ना त्याचे अर्धे कांदे घेतलेले आहेत. ढबू मिरच्यामधल्या बिया काढून घ्यायच्या आणि त्याचे उभे पातळ स्लाईस करायचं. कांद्याचं पण तशाच प्रकारे उभे पातळ स्लाईस करायचं. त्यानंतर कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. तर पहिल्यांदा एका भांड्यामध्ये शिमला मिरची, उभा चिरलेला कांदा, कोथिंबीर घालायचं, 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकायचा आणि हे सगळं मिक्स करून ठेवून द्यायचं. त्यानंतर लगेचच एक ग्रेव्ही करायला घ्यायची. एका छोट्याशा बाउलमध्ये दही घ्यायचं, दही फेटायचं चांगलं. त्यानंतर त्यामध्ये हळद, आमची कोल्हापूरची चटणी घातलेली आहे, तुमच्याकडे जी असेल ती टाका, धना जिरा पावडर आणि इथं मी 1 चमचा किचन किंग मसाला टाकलेला आहे. त्यानंतर कलर येण्यासाठी बेडगी मिरची पावडर टाकलेली आहे आणि हे सगळं असं फेटून घ्यायचं. थोडंसं पाणी घालायचं कारण ही मला पातळ अशी ग्रेव्ही पाहिजे होती ह्यासाठी. कढईमध्ये तेल भरपूर घालायचं, मोहरी घालायचं, कढीपत्ता घालायचा आणि हे उभा चिरलेला ढबू मिरची आणि कांदा वगैरे सगळं टाकायचं, मीठ टाकायचं. झाकण ठेवून 2 ते 4 मिनिट हे चांगलं परतून घ्यायचं. 4 मिनिट परतली की ते झाकण काढायचं. त्यानंतर जी ग्रेव्ही आपण बनवलेली आहे ना ती टाकायची. गॅस मोठा करायचा, मोठ्या गॅसवर एक चांगली उकळी येऊ द्यायची. त्यानंतर गॅस मध्यम करायचा आणि झाकण ठेवून परत शिजवून घ्यायचं. हे बघा आपली ढबू मिरची झालेली आहे, अगदी वेगळ्या प्रकारची आणि पोरं पण आवडीनं खातील. नक्की अशी ग्रेव्हीतली ढबू मिरची एकदा करून बघा. मला जास्त घट्ट करायचं नाही कारण गार झाल्यानंतर अजून घट्ट येणार. मी तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवते. हे बघा मस्त अशी ग्रेव्हीची ढबू मिरची तयार होते.